आज गुरुवार, सकाळपासूनच मन एकदम प्रसन्न, कारण आज पारायणाचा दुसरा गुरुवार. मी आणि माही सगळं आवरून पूजेसाठी फ्रेश फुले आणायला गेलो. आम्ही राहतो तिथेच खूप फुलांची झाडे आहेत. मग खाली जाऊन फुले घेतली. माहीने सुद्धा मला मदत केली. देवपूजा करून लगेचच पूजेची मांडणी करायला घेतली. ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची असते त्या ठिकाणी स्वस्तिक काढून घेतले. त्यावर हळदी कुंकू वाहून स्वस्तिकची पूजा करून घेतली. माही पूजा मांडत असताना माझ्या शेजारीच बसली होती. त्यामुळे तिने सुद्धा हळदी कुंकू वाहिले. पाट स्वच्छ पुसून घेतला. त्यावर स्वच्छ वस्त्र टाकले. स्वामींचा फोटो सुद्धा स्वच्छ पुसून घेतला. फोटो मधोमध ठेवून स्वामींच्या उजव्या हाताला घंटी आणि डाव्या हाताला शंख ठेवला. घंटी ठेवलेले पाहून माहीने लगेचच ती वाजवून पाहिली. घंटीच्या समोरच जपमाळ ठेवली. नैवेद्यासाठी पाणी आणि साखर ठेवली. साखर बघताच माहीचं सुरू झालं, साखर पाहिजे. तिला दिली नाही म्हणून मी देवबाप्पाला चालते असं म्हणत होती. मग मी आणि माहीने देवाला फुले वाहून घेतली. दिवा आणि अगरबत्ती सुद्धा लावली. देवाला हळदी कुंकू वाहिले. आणि मग मी मला आणि माहीला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतले. त्याचसोबत आमच्या दोघींचा जप सुद्धा चालू होता. मी घंटी वाजवत असताना माहीची सुद्धा घाई सुरू होती. तिला सुद्धा घंटी हवी होती. पूजा मांडून झाल्यावर आम्ही दोघींनी सुद्धा 5 मिनिटं जप करून घेतला. त्यानंतर माही बाजूला जाऊन बसली. मी पुस्तक वाचून घेतले. पारायण झाल्याशिवाय मी काही खात नाही. पारायण झाल्यानंतर फराळ केला. हात जोड. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 108 महिन्यांची माळ 11 वेळा जप केला आणि 11 वेळा तारक मंत्र अशी स्वामींची सेवा केली. ही सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी.